नमस्कार मित्रांनो. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आहात आणि आज आपण सुरुवात करतोय अजून एका नवीन धमाकेदार व्हिडिओला. मधल्या काही व्हिडिओजमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आज मी तुम्हाला AI यूज करून इमेज क्रिएट करायला शिकवणार आहे. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना ती येतही असेल, पण मी काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर आज आपण आत्ताच्या सध्याच्या घडीला जे खूप पॉवरफुल AI टूल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, इमेज जनरेट करण्यासाठी, त्या तिघांचं कंपॅरिझन करणार आहोत आणि तुम्हीच ठरवा की तुमच्यासाठी कोणतं सुटेबल आणि चांगलं आहे. तर सगळ्यात आधी तर आपलं ChatGPT तर आहेच आहे. दुसरं जे आहे ते खूप पॉवरफुल टूल आलेलं आहे मार्केटमध्ये. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना ह्याच्याबद्दल माहिती असेल. ग्रॉक AI. ह्याच्यावरती जाऊन पहिली वेबसाईटवरती क्लिक करायचे. ग्रॉक AI चूज करायचं आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही साइन इन करून घ्या मित्रांनो. साइन इन करणं खूप सोपं आहे. बाबा इथे जायचं आहे, साइन इनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे मी लॉग इन विथ Google करते आहे. ही सगळ्यात सोपी मेथड आहे लॉग इन करण्यासाठी. तुमचं कोणतंही Google अकाउंट जे ऑलरेडी लॉग्ड इन असेल ते तुम्ही चूज करू शकता. तर मी लॉग इन केलेलं आहे इथे. तिसरं टूल जे मी यूज करणार आहे ते आहे जेमिनाय. म्हणजे Googleचंच आपलं एक AI टूल. तर बघा इथे 9 डॉट्सवरती क्लिक करा आणि इथे दिसते बघा डायमंडसारखा जेमिनाय लिहिलेला ऑप्शन. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता माझं अकाउंट जे आहे जेमिनायचं ते प्रो अकाउंट आहे. प्रो म्हणजे की पेडवाला प्लॅन आहे. तुम्ही इथे बघू शकता प्रो. आता हे मला इथे पण दिसतंय बघा PRO प्रो लिहिलेलं. माझं जिओचं सिम कार्ड आहे. तर जिओचा ऑफर चालू होता की तुम्हाला जेमिनायचं प्रो अकाउंट जे आहे ते मला वाटतं वर्षभर वापरायला मिळेल फ्रीमध्ये. तर ते मी ॲक्टिवेट करून घेतलेलं होतं. तर चला, आता एक सिंगल प्रॉम्प्ट आपण 3 ठिकाणी टाकणार आहोत आणि एक-एक करून बघूया की आपल्याला काय जनरेट करून मिळते इमेज ते. तर आता इथे मी नेहमीसारखं आपला डिक्टेट ऑप्शन वापरणार आहे. तर याच्यावरती मी क्लिक केलं. जनरेट an image of 5 years old girl sitting on a bench eating ice cream, having her eyes blue and brown hair. Snow is falling. बघा, generate an image of a 5 years old girl sitting on a bench eating ice cream, having her eyes blue and brown hair. आणि इथे सोल इज फॉलिंग झालंय. स्नो इज फॉलिंग द्यायचं होतं मला. ठीक आहे. आता इथे की नाही आपल्याला डायरेक्ट इमेज जनरेट करून मिळेल. इथे सध्या ChatGPTमध्ये तुम्ही अस्पेक्ट रेशो किती घेणार? अस्पेक्ट रेशो म्हणजे काय? तुम्हाला आडवी इमेज पाहिजे, उभी पाहिजे की एकदम अशी स्क्वेअरवाली पाहिजे चौरससारखी. ते सध्या इथे हा वाला मेन चॅटवर हा ऑप्शन अवेलेबल नाही आहे. त्याच्यासाठी काय करायचं ते मी थोड्या वेळानंतर सांगेलच. पण सध्या आपण ह्या एवढ्याशा प्रॉम्प्टने हा काय आउटपुट देतोय तर बघूया. बघा मी ऑप्शनवरती क्लिक केलं. जनरेट ऑप्शनवरती क्लिक केलं. तुम्ही बघू शकता इमेज बनायला सुरुवात झालेली ऑलरेडी. आता इथे ही इमेज बनते. तोपर्यंत इथे ग्रॉकवरती पण आपण देऊ शकतो. पण ग्रॉकचा एक सुंदर फीचर आलेला आहे बघा, इमॅजिन. आणि इथे आपल्यासाठी ते ऑप्शन अवेलेबल आहे. जसं बघा इथे व्हिडिओ, तुम्ही टेक्स्टपासून व्हिडिओ पण बनवू शकता, इमेज पण बनवू शकता. तर आज आपण फक्त इमेजवरती फोकस करणार आहोत. आणि हा बघा मी म्हणत होते अस्पेक्ट रेशो. तर आता सपोज मला आडवी इमेज पाहिजे. जसं YouTubeच्या लाँग व्हिडिओजमध्ये असते, ती वाला जो रेशो असतो तो 16:9 असतो. ठीक आहे. आणि इथे मी तो सेम प्रॉम्प्ट कॉपी केलेला होता. इथे पेस्ट केला. Ctrl+C दाबलं की कॉपी होतं, Ctrl+V दाबलं की पेस्ट होतं, तुम्हाला माहीत असेल. तर आता इथे जनरेटवरती मी क्लिक केलं. आता हा इमेज जनरेट करतोय, तोपर्यंत सेम गोष्ट. आता इकडे, इथे सुद्धा
तुम्हाला बघा क्रिएट इमेज ऑप्शनवरती जायचंय आणि प्रो वाला व्हर्शननेच ते जनरेट करणार आहे. इथे काय आहे बघूया. बघा क्रिएट इमेज ऑप्शन्स आहेत तिथे वेगवेगळे. कॅन यू सी? तर सध्या आपण क्रिएट इमेज ऑप्शन वापरणार आहे. इथे पण अस्पेक्ट रेशोचा वगैरे सध्या काही ऑप्शन नाही दिसत. तर सरळ प्रॉम्प्ट टाकून दिलं मी. इथे क्लिक करूयात. ह्यांचं जे AI टूल आहे ना, मॉडेल म्हणतात ॲक्च्युली त्याला, की नॅनो बनाना 2ने ते जनरेट करते म्हणून इथे असं दाखवतं. तर चला आता इथे पण लोड होते तोपर्यंत. येस, कॅन यू सी? आपण जे सांगितलेलं होतं त्यांनी बरोबर तशी बनवली इमेज. डोळे निळे आहेत, केस ब्राऊन आहेत, स्नो पडतोय तर त्यांनी स्वतःहून ते थंडीचे कपडे दाखवलेत आणि मुलगी आईस्क्रीम खाते. इथे बघूयात काय दिलेलं. ओके, कॅन यू सी? ग्रॉकने खूप साऱ्या व्हेरायटीज दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या केसांची हेअरस्टाईल कशी असेल हे आपण सांगितलेलं नव्हतं, फक्त कलर सांगितलेला होता. तर किती सगळी व्हेरायटी ग्रॉकने दिलेली आहे. आता तुम्ही काय करू शकता माहिती आहे? तुम्हाला जी हवी ती इमेज याच्यामधून डाउनलोड करू शकता. पण ह्याच्या पुढे आता काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. थांबा आधी आपण जेमिनायचं पण बघूयात, की जेमिनायने आता काय इनपुट दिलेलं आहे. आय मीन आउटपुट दिलेलं आहे आपल्याला. अच्छा, आता मी ते दुसऱ्या पेजवर गेले म्हणून बहुतेक ते जनरेशनचं काम थांबलं. तर ठीक आहे, आपल्याला याच पेजवरती वेट करावं लागेल. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की हे खूप वेळ लोड होत होतं. म्हणून मी इथे वरती जाऊन ना रिलोड बटनवरती क्लिक केलं आणि मग त्याने ही इमेज बनवून दिलेली आहे. तर तुम्ही पण ह्याचा सुद्धा रिझल्ट बघू शकता. आता कुठली इमेज तुम्हाला चांगली वाटली तो तुमचा स्वतःचा वैयक्तिक चॉईस आहे, म्हणजे कुठली आवडली तुम्हाला. तर इथे बघू शकता तुम्ही जेमिनायने एक इमेज दिली आहे, ChatGPTने एक दिलेली आहे आणि इथे आणि खूप साऱ्या इमेजेस दिलेल्या आहेत. तर चला आपण एका इमेजवरती पहिल्यावाला क्लिक करून बघूया. आता तुम्हाला माहिती आहे इथे ग्रॉकचं एक बेस्ट काय आहे, इथेच ऑप्शन दाखवते मेक व्हिडिओ आणि इथे जसं तुम्ही क्लिक केलं ऑटोमॅटिकली ह्या इमेजला तो व्हिडिओमध्ये कन्वर्ट करेल आणि ती व्हिडिओ मग तुम्ही डाउनलोडही करू शकता. तर तुम्ही बघू शकता की जनरेशनचं काम चालू झालेलं आहे, जनरेटिंग 16%. तर थोडंसं काही सेकंड्स आपल्याला वेट करावा लागेल. तर सध्या बरेच लोकं ग्रॉकचा वापर करून व्हिडिओ बनवतात आहे. मग तुम्ही बघू शकता त्याने साऊंड इफेक्ट पण टाकलाय आईस्क्रीम सोडून खाण्याचा. तर छानच बनलेली आहे हा व्हिडिओ. तर इथे बघा डाउनलोडचा ऑप्शन आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता इथे बॅक जाऊन आणखी एखादी चला ट्राय करूयात आपण. ही वाली मला मुलगी छान वाटते. येस, इथे बघूयात. बघितलं का मी? ह्याने छानसं बॅकग्राऊंड म्युझिक पण टाकले. तो आईस्क्रीमचा तोडण्याचा साऊंड पण टाकलाय आणि एकदम नॅचरल रिअल वाटते. कोणाला वाटणारच नाही की AI ने बनवलेत आहे बघ. अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते ग्रॉकवरती व्हिडिओज पण बनवू शकता, इमेजेससुद्धा बनवू शकता. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे ग्रॉकमध्ये आपण डायलॉग्स पण टाकू शकतो. म्हणजे ही जी मुलगी आहे, आपल्याला हवंय की हिने काहीतरी डायलॉग बोलायला हवा. जसं की फॉर एक्झाम्पल, "वॉव! मला आईस्क्रीम खूप आवडली." तर ते पण फीचर आहे याच्यामध्ये, जे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. पण तुम्ही कमेंट केल्यावरतीच मी दाखवेल. तर कमेंट नक्की करा की तुम्हाला तो वाला व्हिडिओ हवा आहे की नाही. तर चला थँक सो मच मित्रांनो बघण्यासाठी. कमेंटमध्ये टाका की तुम्हाला आणखी कोणकोणत्या वेगवेगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओ हवेत. कारण तुम्हाला काय हवंय तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला समजणार नाही. तर चला आजच्यासाठी एवढंच. थँक सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर.